नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शंकर महाराज अंगात येत असल्याचा दावा करत पुण्यातील एका दाम्पत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. अशाच पद्धतीने इतरही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी तक्रारदार दाम्पत्याचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माझे क्लायंट डोळस पती पत्नी हे इंग्लंड येथे वास्तव्यास होते. त्यांना ज्या 2 मुली आहेत त्यांना दुर्धर आजार असल्यामुळे त्यांचं संगोपन तिथं व्यवस्थित होत नसल्यामुळे त्या पुण्यात आल्या. पुण्यात आल्यानंतरून त्यांनी भजनी मंडळ चालू केलं. भजनी मंडळामध्ये त्यांना एक दीपक खडके नावाच्या एका तांत्रिकाची ओळख झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझी शिष्या जी आहे वेदिका पंढरपूरकर, तर ती ह्या 2 मुलींना बरे करेल, तुम्ही तिच्याकडे जावा, तिच्या दरबारात तुम्ही हजेरी लावा, त्या 2 दुर्धर आजार किंवा पीडित मुली आहेत त्यांना पण तुम्ही तिथे घेऊन जावा. अशी बतावणी केल्यानंतर माझे क्लायंट त्या 2 मुलींना घेऊन, ज्यातली एक ब्रिटिश मुलगी आहे, ब्रिटिश नागरिक आहे ती मुलगी, त्यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेल्या. पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतो म्हणून. दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले. तिसऱ्या फेजमध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं, त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं. आणि हे सगळंच प्रकार होत असताना केवळ आणि केवळ हे IT इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरु माऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे देत गेले. परंतु हा सर्व प्रकार 2 ते 4-5 वर्ष चालत असताना तब्बल 14 कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी, तिच्या भावानी, तिच्या आईनी, असे 4 ते 5 जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी फसवणूक झालेली आहे, मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात, शंकर महाराज अंगात येऊन 1-1 तास गप्पा मारतात, बोलतात, मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात, या भोळ्या भाबड्या आशेपायी ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना 14 कोटी रुपयाचा गंडा ह्या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे. त्यामुळे ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ पोलीस आयुक्त जे आहेत आपले त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे. त्यांना तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलिसांची कारवाई चालू केलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जे आता आम्हाला जी माहिती कळाली आहे त्याचे जे भक्तगण आहेत ते देखील माझ्या क्लायंटला धमक्या देत आहेत की तुम्ही माघारी घ्या, पोलिसात जाऊ नका, आपण बसू मिटू वगैरे अशा प्रकारचे देखील प्रकार करत आहेत. परंतु पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्यायालयात सुद्धा त्याच्याविषयी दाद मागणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या 2 मुली ज्या आहेत तर त्यांना आजाराची आणि उपचाराची गरज असल्यामुळं सदरची रक्कम ही त्यांना परत मिळणे हे खूप महत्वाचं आहे. अन्यथा त्यांच्याकडे आज जे डोळस कुटुंबीय आहे त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागतंय, त्यांना उदरनिर्वाह करण्याची सुद्धा साधनं. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.